नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. निसर्गाचे संरक्षण करणारे लोक. डू यू नो द नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्चर? खालील चित्र पहा आणि नावे द्या. बन्यान ट्री आहे, कॅक्टस, कोकोनट ट्री आणि पाईन किंवा यालाच ख्रिसमस ट्री असं म्हटलंय. पूर्ण सारांश आपण पाहूयात. रीड केअरफुली, काळजीपूर्वक वाचा. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. आपल्या जीवनात निसर्गाचं खूप महत्त्व आहे. फॉरेस्ट गिव्ज अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. जंगले आपल्याला ताजी हवा, स्वच्छ पाणी, अन्न आणि निवारा देतात. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. झाडे आपल्याला श्वास घेण्यास आणि निरोगी जीवन जगण्यास मदत करतात. ॲनिमल्स अँड बर्ड्स ऑल्सो. प्राणी आणि पक्षीसुद्धा डिपेंड ऑन फॉरेस्ट, जंगलावर अवलंबून असतात. सम पीपल अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ नेचर. काही लोक निसर्गाचं जे व्हॅल्यू आहे, जे प्राईस आहे, किंमत आहे किंवा त्याचं जे काय मूल्य काय आहे हे समजतात. अँड वर्क हार्ड टू प्रोटेक्ट इट. आणि निसर्गाला संरक्षण देण्यासाठी कठोर मेहनत घेतात. दे डू नॉट वर्क फॉर मनी ऑर फेम. ते पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम करत नाहीत. दे वर्क विथ लव अँड केअर फॉर नेचर. ते निसर्गासाठी आणि निसर्गाची काळजी घेण्यासाठी आणि अगदी प्रेमाने काम करतात. धिस लेसन टेल्स अस अबाउट 3 सच पीपल. आणि हा जो लेसन आहे आपल्याला सांगतो की अशाच 3 व्यक्तींबद्दल माहिती आहे यामध्ये. हू लव्ड नेचर अँड वर्कड सेल्फलेसली फॉर सोसायटी. जे की समाजासाठी निस्वार्थपणे काम केलेत आणि लव्ड फॉर नेचर म्हणजे निसर्गावर प्रेम केलेत. अशा 3 व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर सुरुवात करूया. पहिली व्यक्ती इथे दिसत आहे बघा. इथे रामनाथ कोविंद आणि इथे एक तुलसी गौडा, वनदेवता असं म्हटलं ह्यांना. ठीक आहे. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता. त्यांना वनदेवता असं म्हटलं जातं. विच मीन्स ट्री गॉडेस, वृक्ष देवता असं म्हटलंय. त्याचा अर्थ, शी वॉज बॉर्न इन अ हलक्की ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. त्यांचा जन्म कर्नाटकामधील हलक्की ट्रायबल फॅमिलीमध्ये जन्म झालाय. शी डिड नॉट गो टू स्कूल. त्यांनी शाळेत गेले नाहीत. अँड कुड नॉट रीड ऑर राईट. आणि त्यांनी शिकले पण नाहीत, म्हणजे वाचू शकत नाहीत किंवा लिहू शकत नाहीत. लिहू शकले नाहीत, वाचू शकले नाहीत. हावेवर, तथापि, शी लर्न्ड मेनी थिंग्स बाय लिव्हिंग क्लोज टू द फॉरेस्ट. तथापि त्यांनी जंगलाच्या सानिध्यामध्ये राहून अनेक गोष्टी शिकल्यात. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज, प्लांट्स अँड हर्ब्स. त्यांना झाडे, वनस्पती आणि औषधोपयोगी वनस्पती म्हणजे हर्ब्स याबद्दल खूप नॉलेज होते. एन्व्हायरमेंटलिस्ट कॉल्ड हर द एन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट. पर्यावरणवादी त्यांना ज्ञानकोश, जंगलाचा ज्ञानकोश म्हणून संबोधतात किंवा त्यांना असं म्हटलेत. बिकॉज ऑफ हर ग्रेट नॉलेज, ह्या नॉलेजबद्दल किंवा त्यांच्याकडे असलेलं नॉलेज. शी वर्क विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्यांनी वन विभागासोबत काम केलेत. अँड टूक केअर ऑफ प्लांट नर्सरीज. रोपवाटिकेची खूप काळजी घेतलीत. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स. त्यांनी मेनी टाईप्स ऑफ ट्रीज म्हणजे आयडेंटिफाय केलेत किंवा ओळखले. अँड न्यू द मदर ट्री, जो मदर ट्री आहे, मदर ट्री ऑफ
ईच स्पेसीज म्हणजे प्रत्येक प्रजातीचं जे काही मदर ट्री आहे तेही ओळखलं. शी बिलीव्ड दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. त्या असं म्हणतात की एखाद्या टीचर सारखा म्हणजे म्हणजे जंगलातून एखादा टीचर म्हणजे फार शिकायला भेटलं अशा पद्धतीने ते बिलीव्ह ठेवतात म्हणजे विश्वास ठेवतात. शी लव्ह ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रन म्हणजे स्वतःची जी मुलं आहेत त्या मुलांसारखंच झाडांवरती सुद्धा तितकाच प्रेम आहे. इन 2021 मध्ये द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सरकारने ऑनर केलं, सन्मानित केले. कशासाठी काय म्हणजे नेमकं कार्य तर माहीत झालं, पण कशाने सन्मानित केलं? हर विथ द पद्मश्री अवॉर्ड फॉर हर ग्रेट सर्व्हिस टू नेचर. या निसर्गाबद्दल काम केल्यामुळे पद्मश्री अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले. हा झाला म्हणजे ही झाली पहिली व्यक्ती. आता आपण दुसऱ्या व्यक्ती बद्दल माहिती घेऊया. राहीबाई सोमा पोपरे, सीड मदर म्हटलं जातं त्यांना. राहीबाई सोमा पोपरे पद्मश्री अवॉर्डेड आहेत. इज नोन ॲज द सीड मदर, त्यांना सीड मदर म्हणून संबोधले जाते किंवा म्हटलं जातं. शी इज अ ट्रायबल फार्मर, ह्या सुद्धा ट्रायबल फार्मर आहेत फ्रॉम महाराष्ट्रामधून. शी कुड नॉट अटेंड स्कूल, त्याही स्कूलला जाऊ शकल्या नाहीत, अटेंड करू शकल्या नाहीत. बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर, कारण त्यांची फॅमिली खूप गरीब असल्यामुळे किंवा गरीब होत्या त्याच्यामुळं शाळेत जाऊ शकल्या नाहीत. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड्स ॲट अ यंग एज, त्यांनी अगदी लहान असताना शेतामध्ये काम करण्यास सुरुवात केली. शी लर्न्ड फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स, त्यांनी रोजच्या कामातून अनुभवातून फार्मिंग करायला सुरुवात केली म्हणजे शिकल्यात, म्हणजे शेती करायला शिकल्यात. शी सेव्ड मेनी ट्रॅडिशनल अँड नेटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स, त्याने अनेक पिके जे आहेत, नेटिव्ह सीड्स म्हणजे लोकल आणि ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक जे सीड्स आहेत ते म्हणजे जपली. शी एनकरेज फार्मर, त्या एनकरेज केल्यात फार्मर्सला की टू ग्रो लोकल क्रॉप्स इन्स्टेड ऑफ युझिंग ओनली मार्केट सीड वापरण्यापेक्षा आपण लोकल सीड वापरून आपण जे काही पीक आहे ते घेऊ शकतो अशा पद्धतीने एनकरेज केल्यात. शी टॉट पीपल, लोकांना म्हणजे खास करून शेतकऱ्यांना शिकवल्यात ऑर्गॅनिक फार्मिंग बाबतीत म्हणजे सेंद्रिय जे शेती आहे त्याबद्दल, अँड नॅचरल मेथड आणि नैसर्गिक पद्धत याही बद्दल शेतकऱ्यांना शिकवल्यात. राहीबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्टमध्ये अकोले आहे, अकोले गाव, यामध्ये एक कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती एक जी कमिटी आहे त्या ॲक्टिव्ह मेंबर आहेत म्हणजे सक्रिय मेंबर आहेत. शी स्टार्टेड सीड बँक अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड, म्हणजे या बियाण्यांचं प्रोटेक्ट करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी ते त्या एक बँक म्हणजे सीड बँक तयार केल्यात आणि रोपवाटिका सुद्धा तयार केलेल्या आहेत म्हणजे सुरू केल्यात. शी शेअर्ड सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स, त्याने अनेक लोकांना फार्मर्सना फ्रीली सीड्स वाटप केल्यात किंवा दिल्यात. ॲट प्रेझेंट, आता सध्या अबाउट 122 लँड रेसेस म्हणजे जे लोकल वान म्हणतो आपण, लँड रेसेस म्हणजे लोकल वान, 122 लोकल वान अँड 32 क्रॉप्स म्हणजे पिके आर अंडर कन्झर्वेशन म्हणजे संवर्धनाच्या याच्यामध्ये आहे, संवर्धनाच्या खाली आहेत. हर वर्क हेल्प प्रोटेक्ट, हर वर्क तिचे काम जे आहे हेल्प म्हणजे मदत झाली, प्रोटेक्ट फूड फार्मिंग अँड नेचरला मदत करण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी मदत झाली. इन 2020 मध्ये शी रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड, त्यांना पद्मश्री अवॉर्ड 2020 मध्ये मिळाले. शी वॉज ऑल्सो इन्क्लूड इन द BBC लिस्ट ऑफ 100 वुमेन, 100 BBCच्या 100 वुमेन्स जी काही यादी आहे त्यामध्ये सुद्धा लिस्टेड झालेले आहेत. फॉर हर इन्स्पायरिंग वर्क, म्हणजे हे जे काही इन्स्पायरिंग वर्क आहे त्याबद्दल त्यांचं कार्याबद्दल 100 वुमेन लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं. BBCचं फुल फॉर्म आहे या ठिकाणी आणि त्यांचं कार्य इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी, समाजासाठी अँड नेचरसाठी असल्यामुळे 100 वुमेन्सच्या यादीमध्ये सुद्धा नाव आलेलं आहे किंवा घेण्यात आलेलं आहे. आता शेवटचं एक व्यक्ती आहे त्यांच्याबद्दल माहिती घेऊया. चैत्राम देवचंद पवार, त्यांचं नाव आहे. अ पायोनियर म्हणजे उद्गाता, ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट म्हणजे आदिवासी जो विकास आहे त्या बाबतीत, अँड
आणि सस्टेनेबल ॲग्रिकल्चर म्हणजे शाश्वत शेतीसाठी हे त्यांचं नाव आहे. चैत्राम पवार पद्मश्री अवॉर्ड आहेत. इज अन ट्रायबल सोशल म्हणजे आदिवासी समाजातून त्यांनी आपलं कार्य सुरुवात केलं. म्हणजे तिन्ही व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर आदिवासी समाजातून आलेले आहेत. अँड एन्व्हायरमेंटल लीडर आणि पर्यावरणवादी लीडर आहेत विथ ओव्हर 30 years ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे त्यांना 30 वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेले हे लीडर. ही हॅज लेड कन्झर्वेशन. त्यांनी लीड केलंय कन्झर्वेशन, सस्टेनेबल फार्मिंग अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट वर्क इन मोर दॅन 100 विलेज अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा गुजरातमध्ये 100 गावांमध्ये कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, सस्टेनेबल फार्मिंग म्हणजे शाश्वत शेती आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट म्हणजे सामुदायिक विकास यावर त्यांनी काम केलेलं आहे 100 गावांपेक्षा अधिक. ही हॅज बिगन. त्यांनी सुरुवात केली काय विथ कल्टिवेशन ऑफ 5000 ट्रीज विथ हिज ओन कंट्रीब्युशन. स्वतःच्या अनुभवातून किंवा कंट्रीब्युशन याच्यामधून त्यांनी 500 झाडं लावून कल्टिवेशन करून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. ॲज अन एक्सपर्ट मेंबर ऑफ द फॉरेस्ट ॲडवायझरी कमिटी. एक ॲडवायझरी कमिटी आहे फॉरेस्ट ॲडवायझरी म्हणजे जंगल सल्लागार समिती. त्याचे एक्सपर्ट म्हणून त्यांनी ही हेल्प्ड प्रोटेक्ट फॉरेस्ट. त्यांनी खूप म्हणजे मदत केली फॉरेस्टला मदत म्हणजे संवर्धन करण्यासाठी. एम्पॉवर ट्रायबल कम्युनिटीज म्हणजे एम्पॉवर म्हणजे त्यांना बळ देण्यासाठी जे की ट्रायबल कम्युनिटीज आहेत, जमाती आहेत, त्यांना स्पेशली खास करून वुमेन यांना एम्पॉवर केलं. अँड प्रमोट सेल्फ रिलायंट डेव्हलपमेंट. स्वतःवरती जे काही सेल्फ रिलायंट पाहिजे, डेव्हलप व्हायला पाहिजे त्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. ही हॅज स्टार्टेड. त्यांनी काय स्टार्ट केलं, सुरुवात केली वर्क फ्रॉम हिज विलेज. त्यांच्या गावातूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. गावाचं नाव आहे बारीपाडा इन धुळे डिस्ट्रिक्ट विथ द हेल्प ऑफ जनजाती कल्याण आश्रम. याच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. अँड नाव एक्सटेंडेड म्हणजे विस्तार झालेला आहे इन नियर बाय 100 विलेज. 100 गावांमध्ये हे विस्तार झालेला आहे फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश अँड गुजरात. अशा ह्या स्टेट्समध्ये हे पूर्ण त्यांचं काम विस्तारलेलं आहे. थोडक्यात राहिलंय हे पूर्ण करूया आपण. ही हॅज वर्क फॉर ट्री प्लांटेनिंग. त्यांनी काम केलंय ट्री प्लांटेशन म्हणजे झाडे लावणे. वॉटर कन्झर्वेशन म्हणजे जे पाण्याचं जे काही संवर्धन आहे त्यासाठी काम केलंय. अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन जंगलाच्या संरक्षणासाठी त्यांनी काम केलंय. ही हेल्प्ड मेनी विलेजेस. त्यांनी अनेक गावांना मदत केली. कशामुळे बाय बिल्डिंग चेक डॅम्स आणि डॅम्स बांधून अँड ट्रेंचेस म्हणजे चर खंदून टू स्टोर रेन वॉटर. पाऊस पडल्याच्या नंतर पाणी वाहून जाऊ नये यासाठी ट्रेंचेस म्हणजे चर खोदून त्यांनी डॅम्स बांधून अनेक लोकांना विलेज म्हणजे गावाला मदत केलेली आहे. बिकॉज ऑफ दिस आणि ह्या कारणामुळे काय झालंय, ह्यामुळे द ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज आणि जमिनीतील जी काही पातळी आहे, जमिनीतील पाण्याची पातळी जी आहे ते वाढ झाली. इन मेनी एरियाज अनेक एरियाजमध्ये फार्मर्स गॉट मोर वॉटर. लोकांना पाणी मिळू लागलंय जास्तीचं फॉर फार्मिंग शेतीसाठी. अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड आणि त्याच्यामुळे काय झालंय उत्पन्नामध्ये वाढ झाली. हिज वर्क ऑल्सो हेल्प्ड. त्यांचं म्हणजे कार्य जे आहे ना कुणासाठी बरेच म्हणजे याच्यासाठी काम त्यांचं कार्य म्हणजे कामून आपण त्याला की हेल्प झालं त्यांना. बर्ड्स अँड ॲनिमल्सला सुद्धा टू गेट सेफ होम्स. नक्कीच झाडे जर असतील तर बर्ड्स त्या ठिकाणी राहू शकतात, ॲनिमल्स राहू शकतात. त्यासाठी होम जे आहे ते घर करून त्या ठिकाणी राहावं लागलं. मेनी फॉरेस्ट वेअर सेव्ड बिकॉज. त्यांनी अनेक जंगले त्यांनी सेव्ह केलेलं आहे, वाचवली. बिकॉज ऑफ हिज एफर्ट. त्यांच्या प्रयत्नातून फक्त. इन 2025 म्हणजे मागच्याच वर्षी ही रिसिव्ड द पद्मश्री अवॉर्ड. त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे, त्यांना देण्यात आलेला आहे. फॉर हिज व्हॅल्युएबल वर्क. त्यांचं हे मौल्यवान कामाबद्दल. फॉर सोसायटी अँड नेचर. समाजासाठी आणि निसर्गासाठी काम केल्याबद्दल त्यांना पद्मश्री अवॉर्ड देण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने आपण 1.4 द पीपल हू प्रोटेक्ट नेचर याबद्दल आपण माहिती घेतली. आता पुढल्या भागामध्ये आपण हे जे काही वर्कशॉप आहे हे सर्व प्रश्न उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. थांबूया इथे आपण. धन्यवाद.